मुंबईमध्ये वंचितची काँग्रेसकडे 70 जागांची मागणी आहे। 2 जागांवरून काँग्रेस आणि वंचितमध्ये युतीचं घोडं अडलेलं आहे। 50 जागांवर चर्चेला तयार आहे। त्याचबरोबर 20 जागांवर वंचित ठाम आहे। तर युतीचा चेंडू आता काँग्रेसच्या पारड्यामध्ये आहेत आणि त्यामुळे काय नेमका निर्णय घेतला जातो हे अतिशय महत्त्वाचे आहे। मुंबईमध्ये वंचितनं काँग्रेसकडे 70 जागांची मागणी केलेली आहे। 2 जागांवरून काँग्रेस आणि वंचित युतीचं घोडं अडलेलं आहे। 2 याद्या दिल्यात, एक 20 ची नॉन निगोशिएबल आणि एक 50 ची निगोशिएबल, म्हणजे एकूण 70 जागा फक्त आम्ही मागितल्यात। 227 पैकी फक्त 70 जागांवरती आम्ही क्लेम केलेला आहे। आम्ही काही तो 170 वगैरे अशा पद्धतीचा क्लेम नाही केलेला। आम्ही ते समजू शकतो की त्यांना बाकीच्यांनाही कोणाला घ्यायचं असेल, सामावून घ्यायचं असेल, त्यांचं असेल। आम्ही अतिशय क्लिअर जिथे आमचं मेरिट आहे, जिथे आमच्याकडे स्ट्रॉंग पोझिशन आहे, जिथे आम्ही मागच्या 2 निवडणुकांमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलंय, जिथे आमचं संघटन मजबूत आहे, जिथे कार्यकर्ता दिवसरात्र लोकांसोबत काम करतोय लोकांच्या प्रश्नावर, अशा 70 जागा काढल्या। त्या 70 जागांची यादी त्यांना दिलेली। खरं तर याच्यापेक्षा पुढे आकडा जातो, पण आम्ही ते ताणायचं नाही, हे सकारात्मकदृष्ट्या पुढे न्यायचं, ते व्हावं या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न केलेला आहे। म्हणून तो आकडा सुद्धा आम्ही अतिशय कमी 70 वरती आणलेला आहे। त्यात दादांनी सांगितल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची जी युती आहे ह्याच्यावरती चर्चा होती आहे। त्या संदर्भात आहे का वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2 यादी जी आहे ती आम्ही काँग्रेसच्या समितीला पाठवली होती। पहिली जी यादी आहे त्याच्यामध्ये 20 वॉर्ड्स होते आणि क्रिस्टल क्लिअर त्याच्यामध्ये कुठलंच नॉन नेगोशिएबल होत्या। त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची तडजोड केली जाणार असं सांगितण्यात आलं होतं। त्यानंतर 50 जणांची यादी जी आहे, 50 वॉर्डची यादी आहे ती सुद्धा पाठवलेली, परंतु त्यांच्याकडनं ज्या सूचना किंवा माहिती आली आहे तर ते आता 2 वॉर्डवर ती रखडली आहे। म्हणजे